कर शिरी ठेवा, आरती ओवाळी तो मनोभावे करुणी सेवा। जय जय श्री शनी देवा। सूर्यसुता शनी मूर्ती तुझी आगाध कीर्ती, एकमुखे काय वर्णू शेषान चले स्फूर्ती। जय जय श्री शनी देवा। परमपूज्य विश्व चैतन्य अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाणारे महान संत आणि माझे सद्गुरू चैतन्य त्यागेश्वर महाराजांना आपण वंदन करूया। या कलियुगाचा राजा, सत्याचा सागर, सूर्यसूत, मी म्हणणाऱ्यांना पाचावर धारण करणारा, असत्याचा नाश करणारा आणि सत्याचा विजय करणारा, दंडनीयांना दंड देणारा आणि आदरणीयांचा आदर करणारा असा धर्मप्रिय, शिवप्रिय आणि तुम्हा आमचा आराध्य दैवत शनिदेव यांना आपण प्रथम दंडवत नमस्कार करूया। आपण पाहत आहोत प्रपंच करत असताना परमार्थ कसा असावा। परमार्थ आपण करतो, पण परमार्थ करत असताना आपली मानसिकता कशी असावी। ईश्वर चरणाकडे जात असताना आपल्याकडे काय हवं आणि काय नको हे मात्र आपण लक्षात आणत नाही। ईश्वराकडे जातो, भक्ती करतो, नामस्मरण करतो, साधना करतो, पण करत असताना लक्ष मात्र ईश्वराकडे नसतो। ईश्वराच्या ठिकाणी जिथे ईश्वर आपल्या हृदयामध्ये निवास करतो त्या ठिकाणी तो ईश्वर नसतो, असतो पण नसतो, नसतो पण असतो। याचं उत्तर तुम्हाला शेवटला मिळेल। त्या ठिकाणी असून सुद्धा आपण इतकं घाण केलेलं असतो हृदयस्थानी। साधना करत असताना विचाराचा डोक्यात कल्लोळ होतो, मोठा गोंधळ होतो, मग आपल्यावरचं नियंत्रण सुटतं। पूजा करत असताना, भक्ती करत असताना, नामस्मरण करत असताना, दान करत असताना मात्र डोक्यामध्ये कल्लोळ निर्माण होतो, एक युद्ध चालू होतो, घनघोर युद्ध चालू होतो आणि युद्धामध्ये आपण पूजा कशी करतो, नामस्मरण काय करतो हेच आपल्याला कळत नाही। मग ईश्वर हृदयस्थानी आहे असेल तर नियंत्रण सुटणार नाही, नाही म्हणावं तर तो त्याचा निवासस्थान आहे। मग आयुष्य आपला असाच कोरडा जातो। आयुष्यभर आपण खूप काही भक्ती केलेलं असतो, खूप दान केलेलं असतं असं आपलं समज होतो। जेव्हा एखाद्या विहिरीमध्ये पाणी शेंदायला आपण गेलो तर पूर्वीच्या काळामध्ये विहिरी होत्या, पाणी शेंदून आणायची पद्धत होती आणि त्या विहिरीमध्ये आपण घागर सोडलेली आहे रस्सी बांधून आणि वडतो खाली घागर असताना थोडंसं ओझं लागतं, त्याच्यापेक्षा मध्यामध्ये आल्यानंतर हलकं लागतं, त्याच्यापेक्षा वर आल्यानंतर काहीच नसतं घागरीत, सगळं गळून गेलेलं असतं, सगळंच गळून गेलेलं असतं। तसे आपण साधनेला बसतो, भक्ती करतो, सुरुवातीला बरं वाटतं, सुरुवातीला खूप बरं वाटतं। जेव्हा मध्याला येतो तेव्हा थोडीशी आळस येते, जांभूळ येतात, आपण आळशीपणाने अंग मोडतो, मग तिकडं इकडं सरकतो, खाजवतो, लक्ष कुठंतरी जातं, मग शेवटला तर कधी एकदा पूजा संपल असं वाटतं। मग मला सांगा, आपण ईश्वराच्या चरणाजवळ गेलोय, ईश्वराजवळ आपण ध्यान साधनेला बसलोय,
ते बसला असताना ईश्वर जर असता तर अशी साधना करून घेईल का? घेणार नाही. मग आपण साधना करून त्याचं फळ प्राप्त होणार नाही. काही लोक येतात साधनेमध्ये, काही लोक सत्संगामध्ये येतात, तर त्यांचं लक्ष दुसरीकडेच असतं. कोण कसं बसलंय, कोण कुणीकडे बघतंय, कोण काय करतंय. प्रवचनाकडे कोणाचं लक्ष नसतं. प्रत्येक साधू संतांचे शब्द हे मोती असतात, अमृत असतो. एक शब्द तुमच्या जीवनाला परिवर्तन करू शकतो, तुमच्या जीवनाला टर्निंग पॉईंट मिळू शकतो. बारकाईनं जर निरीक्षण करून ते शब्द जर तुम्ही हृदयस्थानी ठेवून घेतला तर, नाहीतर मिळू शकणार नाही. तुमच्या अंगावर ईश्वराने आणून अमृत जरी शिंपडला तरी त्याचा उपयोग होणार नाही, काही उपयोग होणार नाही. जे नास्तिक असतात ते पटकन सरळ होतात. झोपेचे सोंग घेतलेल्यांना कितीही जागा करा, जागा होणार नाही. पण जो खराच झोपला आहे त्याला जागा केलं तर पटकन उभं राहील. एक राजा होता. एक राजाला 7 मुलं होते आणि एक प्रधानाचा मुलगा. हे असंच फिरायला जायचे. राजे म्हणल्यानंतर त्यांना धर्म वगैरे काय हा प्रकार नसतो. जे कधी देवधर्म केलेले नसतात, पण त्यांच्या आईवडिलांचे संस्कार चांगले असतात. मग ते बाहेर शिकारीला गेले. शिकारीला जाता जाता एक झोपडी होती जंगलामध्ये, आणि ती झोपडीमध्ये एक 7-8-10 जण एक भक्त मंडळी होते. एक साधू महाराज वरच्या बाजूला आसनावर बसले होते आणि त्यांचं व्याख्यान चालू होतं, प्रबोधन चालू होतं की ते 7-8 जे भक्त आहेत त्यांना ते मन चित्त मनापासून ते ऐकत होते. सर्व काही त्या सद्गुरूंच्या चरणावर त्यांचे अर्पित केले होते. अगदी डुलत होते, मस्तपैकी हसत होते, स्मित हास्य करायचे, सगळं करत होते. करत असताना हे 7 मुलं राजाचे आणि तो प्रधानाचा मुलगा जाताना त्यांच्या कानावर एक शब्द असा पडला की न जाणो त्यांच्या मनामध्ये तो परिवर्तन झाला आणि ते सुद्धा तिथं खाली बसले. संतांच्या अंगणामध्ये बसले आणि प्रवचन पूर्ण ऐकले. प्रवचन पूर्ण ऐकल्यानंतर त्यांच्या मनामध्ये असा परिवर्तन झाला. ते म्हणाले, महाराज आम्ही आता तुमच्यासारखे संन्यास घेणार आहोत. एका झटक्यात, एकाच प्रवचनामध्ये. कधीही आयुष्यात ऐकले नव्हते, कधीही त्यांना साधू संत माहीत नव्हतं, कधीही धर्म माहीत नव्हतं, पण एका प्रवचनाने त्यातल्या एका शब्दाने असा त्यांच्या मनामध्ये बिंबलं की ते साधू रूप घ्यायला तयार झाले. संतांना बरं वाटलं. संत म्हणाले, ठीक आहे, आम्ही तुम्हाला दीक्षा देऊ. म्हणल्यानंतर ते सर्व साथी राजपुत्रांनी स्वतःवरचे आभूषण काढले, दागदागिने रत्नजडीत सगळे जे मुकुट वगैरे होते कपडे काढले आणि त्या प्रधानाच्या मुलाजवळ दिले. प्रधानाच्या मुलाला सांगितलं की आम्ही जर आईवडिलांची सहमती घ्यायला आम्ही गेलो, अनुमती घ्यायला, तर ते देणार नाही, त्यांना धक्का बसणार. मग ही आभूषणं राजांच्या आहेत, राजापर्यंत तुम्ही पोचवा, प्रधानाचे चिरंजीव आहात तुम्ही. आता राजपुत्रांचा आदेश. सगळ्या आभूषणाचं गाठोडं बांधलं, कपड्याचं वगैरे, आणि गाठोडं डोक्यावर घेऊन ते निघाले राजवाड्याकडे. राजवाड्याकडे निघता थोडंसं थकवा आला, कंटाळा आला, म्हणून एका झाडाखाली ते विसावा घेतले, विश्रांतीला बसले. आणि विश्रांती बसता बसता त्यांना झोप लागली. झोपल्यानंतर जेव्हा जाग आली, उठल्यानंतर तो विचार करायला लागला. तो म्हणाला, मी राजवाड्यामध्ये जर गेलो, हे सोनं आणि हे सगळं दागदागिने रत्नजडीत सगळे घेऊन राजांना अगर समजा मी दिलं आणि राजानं मी निरोप दिला, राजांना समजा धक्का बसला तर, किंवा यदा कदाचित धक्का म्हणा, किंवा राजानं वाटलं की साथी राजपुत्रांना यानी मारून दागिन्यापोटी, हव्याशापोटी, लालचीपोटी जर माझ्या मुलाने ह्यानीच मारला असेल तर याला फाशीवर चढवा जर राजा म्हणला तर, हे अनेक विचार त्याच्या डोक्यामध्ये यायला लागले.
आणि तो म्हणाला, आपण राजवाड्याकडे न जाता आपण परत त्या साधूंच्या कुटीकडे जाऊया. सगळे दागदागिने तसंच गाठोडं घेतला, तो राजाच्या कुटीकडे गेला आणि राजाच्या कुटीकडे जाऊन तिथे थांबला आणि त्यांना म्हणाला की बाबा माझी का धाडं झालेलं नाही आहे, मी राजवाड्यामध्ये काही गेलेलं नाही आहे, तेव्हा मला पण तुम्ही काय करा, मला पण दीक्षा देऊन टाका. आता नवलच झालं. राजाचे मुलं म्हणा लागले किंवा आमच्या प्रधानाच्या मुलाला जर दीक्षा द्यायचं असेल तर प्रथम त्याला द्या. साती राजपुत्रांनी सांगितलं महाराजांना की आमच्या अगोदर या मुलाला पहिलं दीक्षा द्या. तेव्हा साधूंनी सांगितलं, जर मी पहिलं राजपुत्राच्या ह्या प्रधानाच्या मुलाला जर दीक्षा दिली तर तो ज्येष्ठ होईल आणि तुम्हाला नंतर दीक्षा दिल्यानंतर तुम्ही कनिष्ठ व्हाल आणि तुम्हाला त्याचं पाया पडावं लागेल. आणि तो प्रधानाचा मुलगा आहे, त्याचं तुम्ही पाया पडणार. तेव्हा साती राजपुत्रांनी निर्णय घेतला. साती राजपुत्रांनी जर सांगितला, सगळ्यांनी सांगितलं महाराजांना की महाराज आमच्या नंतर हा दीक्षा याला दिलात तुम्ही तर तो आमच्या प्रधानाचा मुलगा राहील, आमच्या प्रधानाचा मुलगाच राहील कायमस्वरूपी, आमचा ज्येष्ठ बंधू होणार नाही. आमचं आयुष्यभर यांची पिढी आमची सेवा करते, राज दरबारामध्ये सेवा करते, आम्ही यांची सेवा करतो. हे साधनेमध्ये, अध्यात्मामध्ये, सत्संगामध्ये, गुरु शिष्यामध्ये असं काही नसतं. प्रथम त्याला दीक्षा द्या जेणेकरून आम्ही सगळे त्याच्या चरणावर नतमस्तक होऊ, जेणेकरून आमच्याकडे यदा कदाचित किंतु परंतु जर अहंकार राहिला असेल राजपुत्र म्हणून तर तो सुद्धा आमचा अहंकार संपून जाईल. म्हणून प्रथम त्याला दीक्षा द्या, नंतर आम्हाला दीक्षा द्या. मग मला सांगा, आपण साधना करत असतो, देवपूजा करतो, देव धुतो, भक्ती करतो, भक्ती करत असताना आपल्या मनामधला अहंकार गेलाय का? नाही गेला. मग तो कचरा राहिलाय ना. मग तो कचरा राहिला तर जिथं देव निवास करतो त्या ठिकाणी जर अहंकाराचा, अहंभावाचा जर कचरा राहिला तर मला सांगा तिथं देव निवास करेल का? मग मी काय म्हणलं, देव आहे हृदयस्थानी, निवास केलाय, आहे पण नाही, नाही पण आहे. हा आपण समजून घ्यायला पाहिजे. जेव्हा आपण देवाच्या दारी जातो, जेव्हा सत्संगामध्ये जातो, जेव्हा आपण त्या स्नान करून स्नानगृहातनं जेव्हा देवघरात जातो, देवघरात गेल्यानंतर आपण एक आत्मा, एक जीव म्हणून गेला पाहिजे. उच्च नीच कनिष्ठ ज्येष्ठ काही भेदभाव नाही, अहंकार नाही, ममता नाही, माया नाही, दुःख नाही, सुख नाही, सर्व समान समजून आपण जेव्हा देवघरात जाऊ तेव्हा गेल्या गेल्या देव तुमच्या डोक्यावर हात ठेवल्याशिवाय राहणार नाही. लक्षात ठेव, देव तुमच्या डोक्यावर हात राहिल्याशिवाय राहणार. काय अभाव नसतो, काही दुःख नसतो. तुमच्याकडे किती संपत्ती आहे कोण पाहत नाही, तुमच्याकडे किती नेटके कपडे आहेत कोणी पाहत नाही, तुमच्याकडे किती दागदागिने कोणी पाहत नाही. ईश्वर एकच पाहतो, हा याचा आत्मा माझ्या चरणावर निस्वार्थ भावनेने आलाय, निष्कलंक आलेला आहे, हेच देव पाहत असतो. कुठलाही भेदभाव देव करत नाही आणि भेदभाव करणारा देव हा जगात नाहीये, कुठल्याही धर्मामध्ये नाहीये. आपण खूप काही मोठे श्रीमंती दाखवतो, खूप काही, माझ्या 30-35 वर्षाच्या आयुष्यामध्ये खूप काय अनुभव आलेला आहे. काही लोक दानधर्म करतात, निस्वार्थ भावनेने करतात, काही भाव नसतो त्यांच्या मनामध्ये. काही लोक दान करतच नाहीत, तेच रोज मोजून मोजून ठेवून 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 त्यांना बीपी झालेला असतो, त्यांना साखर झालेला असतो. रोज ते कपाट उघडून बघायचे, हाय का नाही, दागिने आहेत का नाही, अंगावर बी घालायचं नाही, अजिबात घालायचं नाही. असे खूप लोक आयुष्यामध्ये आहेत, हाय तिथंच राहणार आहे. श्वास सुटला की सगळं थांबलं. या क्षणी श्वास सुटला रे सुटला, हा शरीर सुद्धा तुम्ही मला 4 तास अगोदर 4 तासानंतर ठेवत नाही तुम्ही. मग कुणासाठी करायची साधना, कुणासाठी उपासना करायची, कुणासाठी दान धर्म करायचा?
ज्या ईश्वराचं होतं त्या ईश्वराला आपण द्यायला का भ्यावं? मागच्या जन्माचं आणलेलं दुःखाचं शिदोरी ओझं कमी करायचं असतं म्हणून साधना करायची असते. मागच्या जन्मातलं जे काही कर्म आहे, दूषित कर्म आहे, न कळत आलेला दोष आहे, तो दोष परिहार करण्यासाठी मनुष्य जन्म मिळालाय. आणि मनुष्य जन्म एकमेव असा आहे, तोच मनुष्य जन्म भक्ती करू शकतो, प्राणी करू शकत नाही. देवाला सुद्धा भक्ती करण्याचा अधिकार नाहीये. देव सुद्धा भक्ती करू शकत नाही. आणि मनुष्य एकच असा प्राणी आहे, तोच भक्ती करू शकतो. का तर उर्वरित आयुष्य त्याच्या सुखाने समाधानाने जावं म्हणून. खूप लोक पैसेवाले आहेत, खूप दुःखी आहेत, खूप दुःखी आहेत. असंच एक नवरा बायको होते. सारखं तो दुःखी असायचा, सारखं चिडकं स्वभाव असायचं, सारखं चिडत राहायचा. आणि बायको म्हणायला लागली रोज, अहो तुमच्याकडे एवढी संपत्ती आहे, एवढी दौलत आहे, एवढं गाड्या घोडे सगळे बंगला सगळं काही आहे, पण तुम्ही सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत तुम्ही एक क्षणसुद्धा आनंदाचा तुमच्या चेहऱ्यावर कधी दिसलेला नाही आहे, सारखं दुःखी असताय. मग तो एक दिवशी कंटाळून बायकोला विचारला, मी काय करू? बायको ही शेवटची गुरु असते, पण मानत नाही समाज. सगळ्यात शेवटची गुरु असते ती बायको असते. तिचा सल्ला हा अंतिम असतो. तेव्हा बायको म्हणाली की गावामध्ये एक संत आलेले आहेत, त्यांच्याबरोबर खूप लोक आहेत, भक्त मंडळी खूप आलेले आहेत, त्यांच्या भोजनाची काहीतरी व्यवस्था करा, त्यांच्या कपड्याला त्याची त्यांना व्यवस्था करा, काय दवाखाना गोळ्या उपचार काय करता असेल तर थोडंसं त्यांना रोप द्या, काही कपडे लत्ते असतील तर थोडंसं देऊन टाका. मग तो धाडस केला, मनामध्ये विचार बदलला त्याचा. तर अंतिम असतो पत्नीचा, धर्माने दिलेली पत्नीचा अंतिम असतो, तो मानला. आणि त्या संताकडे गेला आणि संतांना म्हणाला, घेऊन काय गेला नाही पण गेला. आणि तो म्हणाला की महाराज, माझी इच्छा आहे, माझ्या बायकोची इच्छा आहे की काहीतरी तुम्हाला द्यावं, तुमच्या चरणी काहीतरी आम्हाला व्हायचं आहे, काहीतरी द्यायचं आहे. तेव्हा संत म्हणाले, असे कृपण माणसांचं आम्ही घेत नाही. कृपण म्हणजे अहंकारी, ज्यांच्या सल्ल्याने तुम्ही आलात, स्वतःच्या बुद्धीनं आला नाही, त्याच्यामुळं आम्ही तुमचं घेऊ शकत नाही. एकतर दुःखी माणूस, आयुष्यभर दुःखी, बायकोचं ऐकून गेलो ते फसलो असं वाटायला लागलं, आणि परत जास्त दुःखी झाला, अधिक दुःखी झाला. मग तो बायकोला वैतागा लागला. मग बायको काय केली की त्याचं वैताग दूर करण्यासाठी थोडंसं स्नान संध्या झाल्यानंतर ईश्वराचं नामस्मरण करायला लागले, त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करायला लागले. बायकोनं मोठभर तांदूळ चिमण्याला टाकायला लागली, पक्षी आले पक्ष्याला टाकायला लागली, कावळा आला कावळ्याला खायला द्यायला लागली, गावात गाय आल्या गायचं खायला द्यायला लागली. हे करता करता तो बरोबर असायचा. ती म्हणाली की तुम्ही बरोबर राहा नुसतं माझ्या. मग ते जाता जाता कुणी अपंग भेटला, अपंगाला मदत करायला लागले, आंधळा भेटला, आंधळ्याला मदत करायला लागले, ज्याची झोपडी पावसाने गळतं त्याच्यावर 4 पत्रे द्यायला लागले, कुणी गावात बाबा बुद्धिहीन आहे, दरिद्री आहे, त्यांना मदत करायला लागले, शाळेला मदत करायला लागले. करता 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 इतका तो त्याच्या चेहऱ्यावरचा भाव बदलून गेला, त्याच्या चेहऱ्यावरचा भाव बदलून गेला. त्याला देवपण आला. देवपण आल्यानंतर ज्या संतांच्या कडे तो गेला होता, दान देऊ का देणार आहे असं सांगायला, तो संत त्यांच्या घरी आला. संत त्यांच्या घरी आला. घरी येऊन त्याच्याकडनं पाद्यपूजन करून घेतला आणि त्याला आशीर्वाद दिला. जसा जसा दान करतो, जसा जसा नडीपडीला उभा राहतो, जसा जसा तो बायकोचं ऐकून धर्माच्या व्यासपीठावर आलास, तसा तुझा तुझा भाव बदलला, विचार बदलला, नशीब बदलला. कुणाला कुठल्याही ज्योतिषाकडे जायची गरज पडली का त्याला?
अजिबात नाही. तुम्ही करायला सुरुवात करा ना, तुम्ही करा सुरुवात. तुमची परिस्थिती नाहीये. अरे बाबांनो, परिस्थिती अजिबात नाही असं नाहीये. तुम्ही जगामध्ये दुःख वाटला तर दुःखच मिळणार. सतत एकेकाद्या माणसाला सवय असते, सकाळी उठला 4 तांब्या अंगावर घेतला की नाडी बटन लावत लावत तो शेजारच्या घरी जातो. तो म्हणला आज माझी बायको लय चिडली. कशासाठी? चहासाठी. तो दुःख त्याच्या दारी टाकतो, तो दुःख वाढतो, म्हणून दुःखात त्याचे भर पडतो आणि आयुष्यभर दुःखी राहत होतो, कधीही सुखी होत नाही. तुम्ही ज्या वाणीनं तुम्ही दुःख वाटताय त्या वाणीनं जर सुख वाटला, तुमच्या वाणीला पण सवय लागल, तुमच्या नेत्राला पण सवय लागल, तुमच्या हाताला पण सवय लागल. जे हात रिकाम्या हाताने देवाकडे जाताय, अरे बाबांनो, एखाद्या झाडाचं एक पाला तोडून जरी देवाला वाहिलात, तुमचं घर भरून येईल. देव काय मागत नाही, तुमच्या मनातला भाव पाहतो, तुमची वाहण्याची मानसिकता आहे का नाही पाहतो. देव नैवेद्यच मागतो असा नाहीये, देव तुम्हाला पैसेच मागतो असा नाहीये, देव तुम्हाला दागिनेच मागतो असा नाहीये. जाता जाता एखादं रस्त्यामध्ये झाड कसलाही असू दे, जंगली झाड असू दे, त्याचं पाला जरी तोडून देवाच्या चरणावर वाहिलात तर तुमचं 7 पिढीचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. एवढं सामर्थ्य त्यामध्ये आहे. आणि त्या रूपाने तुमचा दोष गेल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या मनातला जोपर्यंत दोष निघून जात नाही तोपर्यंत ईश्वर तुमच्या पाठीशी उभं राहणार नाही.